विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. बी ए तृतीय वर्ष सत्र 5वे या आपल्या वर्गामध्ये ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका क्रमांक 9 आपण पाहत आहोत. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. या अभ्यासपत्रिकेमध्ये मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची निर्मिती कशी झाली आणि या काळामध्ये नेमकं मराठी साहित्य कसं होतं याची एक तोंड ओळख आपण पाहत आहोत. खरं म्हणजे हा एक ऐतिहासिक असा धांडोळा आहे, एक शोध आहे. ही शोधयात्रा अजूनही संपलेली नाही आहे आणि म्हणून तुम्हालासुद्धा यातल्या बऱ्याचशा रिकाम्या जागा ज्या राहिलेल्या आहेत त्या भरून काढायच्या आहेत. पुढे चालून तुम्ही या साहित्याचं संशोधन करावं, त्याचा नीट अभ्यास करावा आणि ज्या काही उणिवा या मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये राहून गेलेल्या आहेत त्याची आपण भरपाई करावी अशी ही एक अपेक्षा अभ्यासक्रमाच्या निर्मितीच्या अनुषंगाने आपल्याकडून करता येण्यासारखी आहे. मित्रहो, इतिहास मग तो वाङ्मयाचा असो की समाजाचा असो की देशाचा असो, इतिहास हा आपल्याला काहीतरी धडा देत असतो, काहीतरी बोध इतिहासाकडून आपण घेत असतो. म्हणून ज्याला इतिहास माहीत नाही, म्हणजे ज्या समाजाला, ज्या देशाला आपला इतिहास अवगत नाही, कळत नाही, तो समाज, तो देश हा कधीही आपला भविष्यकाळ घडू शकत नाही असा विचार प्रकांड पंडित बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. आणि म्हणून इतिहासाकडे पाहण्याची एक डोळस दृष्टी आपल्यामध्ये निर्माण व्हावी ही अपेक्षा करणं या निमित्तानं काही गैर नाही. मित्रहो, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास पाहत असताना आपण अगदी राजा हालाच्या गाथा सप्तसईपासून ते अलीकडच्या काळातील शाहीर वाङ्मयापर्यंत आपण आलेलो आहोत. हा मध्ययुग, म्हणजे ह्याला मध्ययुग का म्हटलं गेलेलं आहे? हा मधला काळ जो आहे, या काळामध्ये मराठी भाषेची, साहित्याची एक जडणघडण नीटपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी आरंभीच्या काळामध्येच मराठी साहित्य कसं होतं तर ते समृद्ध होतं. मग ते महानुभावांचं साहित्य असेल, वारकऱ्यांचं साहित्य असेल की शाहिरांचं साहित्य असेल किंवा पंडितांचं साहित्य असेल, हे सर्व साहित्य एक स्वतःची अंगभूत लय घेऊन आलेलं असं साहित्य आहे. आणि म्हणून या साहित्याकडे रसडोळसपणे पाहण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी ही एक अपेक्षा करणं या निमित्तानं गैर ठरणार नाही. असो, या मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये संत नामदेवांचं कर्तृत्व आपण पाहत आहोत. अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी अशी ज्यांनी मध्ययुगामध्ये ढरकाळी पोडली, उद्घोषणा केली आणि नाचत नाचत समाजाचं प्रबोधन करत, नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तन काय आहे? एक रंग आहे. जसा रंगमंचावर खेळ करतो आपण, तसं कीर्तनसुद्धा एक रंग आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप, किती मोठी संकल्पना नामदेवांच्या मनामध्ये असावी याचा आपण विचार करा. शतकोटी अभंग करीन मी देवा, म्हणजे नामदेवांनी प्रतिज्ञा काय केली होती? शतकोटी अभंग करण्याची. बरं का, 100 कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा नामदेवांनी केली होती. पण नामदेव ही प्रतिज्ञा पूर्ण करू शकले का? त्यांच्या हयातीमध्ये ते शक्य नव्हतं. परंतु नामदेवांचा मथितार्थ असा होता की मी म्हणजे माझा हा सगळा मेळा, ही सगळी माझी माणसं अभंग रचना करतील. अभंग म्हणजे जो न भंगे तो अभंग. पुढे महात्मा फुल्यांनी अखंड केले, जो न खंडे तो अखंड आणि जो न भंगे तो अभंग. तर अशा प्रकारे अभंगांची रचना हे या मध्ययुगीन काळातलं एक फार मोठं वाङ्मयीन वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. तर संत नामदेवांनी ही जी अभंग प्रक्रिया, अभंग निर्माण केले, कीर्तन नावाची संस्था निर्माण केली
आणि साधा सोपा असा भक्तीचा मार्ग, नाममार्ग त्यांनी आपल्या समाजाला दिला, जो फक्त मुखामध्ये नाव घ्यायचंय बरं का. दळिता काढिता गुण गाईन मी आणि अनंता, किंवा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे कामातच देव पाहणारा असा हा वारकरी धर्म फक्त नाममहात्म्य सांगतोय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. किंवा आम्हा घरी धन, शब्द हेच रत्न, शब्द हेच शस्त्र, यत्ने करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे धन वाटू जन लोका, असं म्हणणारे तुकाराम. म्हणजे या सगळ्यांचा सार आपण जर बघितला तर हे सगळे संत कर्माला महत्त्व देणारे आहेत, ना की जन्माला. म्हणजे याच्या अगोदरची व्यवस्था होती की जन्माधारित व्यवस्था होती, की जन्मानेच कोणी श्रेष्ठ, जन्मानेच कोणी कनिष्ठ. परंतु वारकऱ्यांनी हा जन्म आधारित सिद्धांत नाकारला आणि कर्म सिद्धांत सांगितला. म्हणजे कर्म जसं असेल त्याप्रमाणे त्या माणसाचं लहान मोठेपण ठरावं. तर या माध्यमातून नामदेवांनी आपल्या अवतालभोवताली अनेक माणसं उभी केली. जनाबाई असतील, चोखोबा असतील, किंवा आमचे गोरोबा काका कुंभार असतील. नाना तऱ्हेची, नाना जातीची, पंथाची, धर्माची माणसं अशा तऱ्हेनं नामदेवांनी उभी केली. त्यापैकीच एक म्हणजे संत गोरोबा काका. आपल्या मराठवाड्यातलंच तेर नावाचं गाव आहे. आताच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हे गाव आहे तेर. हे गाव तेरणा या नदीच्या नावावरून आलेलं असं तेर. दुसरं असं म्हणतात की तेर इथं आता जे उत्खनन होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, हे उत्खनन बौद्ध स्तूपांचं उत्खनन झालेलं आहे. आणि त्यामध्ये तेर म्हणजे थेर, बौद्धकालीन संस्कृतीमध्ये थेर म्हणजे मोठा माणूस, असा थेरो म्हणजे मोठा माणूस. तर अशा या तेर नावाच्या गावामध्ये संत गोरोबा काका कुंभार यांचा जन्म झालेला पाहायला मिळतोय. गोरोबा काकांचं व्यक्तिमत्व आपण जर बघितलं तर अत्यंत थोर होतं. कारण गोरोबा काका हे त्यांना त्या नावातच त्यांना काका म्हटलं गेलेलं आहे. त्याला काका का म्हटलं गेलं? कारण सगळ्या संत मंडळींचे ते काका होते. आणि मग त्यांच्या हातामध्ये थापटणं होतं. थापटणं म्हणजे काय की गाडग्याला आकार देत असताना जेव्हा चाकावर गाडगं फिरतं, मातीचा गोळा ठेवून त्याला आकार दिला जातो, तेव्हा त्याचा आकार नीट व्हावा म्हणून थापटण्यानं त्याला थापटावं लागतं, थोपटावं लागतं. तर असं हातामध्ये थापटणं घेऊन गोरोबा काकांनी इथल्या समाजाचं नेतृत्व केलं आणि योग्य माणूस घडवण्याचं काम केलं. बघा, हे जे गोरोबा काका आहेत त्यांच्या रचना आपण जर बघितल्या, प्रथम थापटणे निवृत्तीच्या डोक्या डेरा जाहला निका परब्रह्म, तेची थापटणे ज्ञानदेवावर, आता कैचा कोरे नुरे तिथे, तेची थापटणे सोपानाच्या डोई, यात लेश नाही कोरे कोठे, तेची थापटणे मुक्ताबाईशी हानी, अमृत संजीवनी भरलीसे, तेची थापटणे नामदेवावर, चोळीत समोर रडू लागे, गोरा म्हणे कोरा राहिले गे बाई, शून्य भार नाही भाजीयेला, शून्य भार नाही भाजीयेला. नामदेवांच्या बद्दल गोरोबा काकांचं हे म्हणणं आहे, हे निरीक्षण आहे. म्हणजे नामदेव म्हणजे असं सांगितलं होतं की एकदा संत मंडळांचा एक मेळा भरला, सगळे बसले आणि मग कोण कच्चं आहे कोण पक्का आहे याची परीक्षा कोणी घ्यावी, तर ती काकांनी घ्यावी अर्थातच. आणि मग काकांनी जेव्हा ही परीक्षा घेतली तेव्हा त्यांना नामदेवच कच्चा आढळला. बघा, म्हणजे गुरु ज्यानं हा सगळा धर्मच निर्माण केला तोच जर कच्चा असेल तर मग कसं. मग नामदेव पुन्हा औंढ्याला गेले आणि त्यांनी विसोबा खेचर नावाचा गुरु केला, अशी एक आख्यायिका आपल्याला सांगितली जाते. त्याच्यामध्ये नामदेवांनी गुरु केला का किंवा न केला का हा एक प्रश्नच आपल्याला पाहायला मिळतो. कारण तुकाराम पुढे म्हणतात की गुरु पण गेले गुखाडी. म्हणजे गुरु परंपरा ही आहे किंवा नाही, परंतु एक लोकसंवाद म्हणून किंवा लोकांची एक गोष्ट म्हणून, लोककथा म्हणून आपण या कथेकडे पाहूया. आणि गोरोबा काका त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका आपल्याला माहीत आहेत की त्यांनी भक्तीमध्ये एवढे तल्लीन झाले होते की त्यांचा मुलगा
त्या चिखलामध्ये आला, अक्षरशः तोडवला गेला, रक्त मांसाचा गोळा त्या चिखलामध्ये मिसळला, तरीसुद्धा म्हणजे या गोरोबाची भक्ती थांबली नाही. नंतर तो बाळ जिवंत झाला वगैरे कथा आपल्याला सांगितल्या जातात, त्या अलिहिदा. या सगळ्या चमत्कार कथा आपण बाजूला ठेवूयात, परंतु एक निखळ असं व्यक्तिमत्व आपण जर बघितलं गोरोबा काकांचं, तर काका म्हणावं, काका या पदवीला सार्थ ठरावं, असंच हे व्यक्तिमत्व म्हणजेच संत गोरोबा काका कुंभार. आजही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर ढोकी गावाजवळ, ढोकी जवळचं तेर आहे, त्या तेर गावामध्ये गोरोबा काका कुंभार यांचं घर आहे. त्यांचं स्मारक आता शासन उभारत आहे. तर अशा तऱ्हेनं या संतांना विनम्र अभिवादन करूयात, त्यांच्या विचारांना अभिवादन करूयात आपण, आणि आपण पुढे जाऊयात. धन्यवाद.